आजच्या दिवसातले पहिले 3 दर्जेदार लढती आपण बघितले। पहिल्याच मॅच मध्ये उमेश 11 संघ कांधारी किंग्स सारख्या मातब्बर संघाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत दाखल झालो। दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर संघाने विजयश्री प्राप्त केलेली स्पार्टन यवतमाळ संघाविरुद्ध आणि या दोन संघाविरुद्ध यापूर्वी झालेल्या लढतीमध्ये पहिली फलंदाजी करून 106 धावांचा डोंगर उमेश 11 संघाने उभो केलो। 107 धावांचा पाठलाग करताना श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर संघ बरोच मागे राहिलो आणि उमेश 11 आजच्या दिवसातलो पहिलो संघ जो सेमीफायनल मध्ये दाखल झालो। उरलेल्या 4 टीमसाठी दुपारचा सत्र तुमच्यासाठी पंचांचा इशारो सामना सुरू झाल्याची MUCC ओडिसा, ताई पॅकर, वसीमभाई फॅन क्लब आणि स्काय रायडर भटवाडी या 4 टीम मध्ये आपण आता प्रतीक्षा असतली दुसऱ्या सेमीफायनलिस्टची। सलामीची जोडी एका बाजून मुंबई क्रिकेटचो स्टार खेळाडू ओमकार देसाई आणि त्याला साथ देण्यासाठी राहुल। कोलगेट ग्राउंड बांद्रा ईस्ट वरसून तुमचा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत। या मानाच्या स्पर्धेसाठी धर्मवीर चषक 2025 सलग 31व्या पर्वामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम तुमच्या भेटीसाठी। आजच्या दिवसातली पहिल्या दिवसामधली ही चौथी लढत। MUCC ओडिसा संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय, बॉलिंग मार्कवर विवेक कशेलार वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक पहिल्या षटकाची जबाबदारी। 5 षटकाची ही लढत असतली। यापूर्वीच्या पहिल्या एक महत्त्वाचा सामना सुरू होता त्या अगोदर एक विशेष सन्मान देखील आपण या ठिकाणी करतोय। मुंबई तसेच रेल्वे रणजीपट्टू आणि भारतीय अ संघाचा प्रतिनिधित्व करणारे खेळाडू संतोष सक्सेना सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। अगदी विविध संघांसाठी देखील त्यांनी दर्जेदार क्रिकेट आपल्याकडे खेळलेला आहे। संतोष सक्सेना सरांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। या स्पर्धेचे संकल्पकर्ते, आयोजक, डॅसिंग विभाग प्रमुख तथा कामगार हृदय सम्राट कुणालजी सरमळकर साहेबांच्या शुभ हस्ते ओटू कॉम्बॉक्स सर। ओमकार देसाईसाठी पहिलो चेंडू विवेक शेलार कडसून क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, एक वेगवान चेंडू, फास्टर वन। राष्ट्रीय स्तरावरचा एक मोठा अनुभव असणार ओमकार स्ट्रायकर वेंडवर, पण पहिल्या चेंडूवर ओमकारची घेतलेली जणू काय 10वीची बोर्डाची परीक्षा। काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो तो वेगवान चेंडू आणि त्यानंतरचा हे बाउन्सर। आखो टप्प्याचा चेंडू ओमकारच्या कपडावरसून जवळपास हातभर उंचीवरसून विकेट किपरच्या दिशेन। पंचांचो वाईडचो इशारो आणि त्याबरोबर 1 फॉर दी ओव्हर। म्हणजे या एका ओव्हरमध्ये एक बाउन्सर टाकण्याची जी परवानगी ती विवेक शेलारने या वाईट बॉलसाठी गमावलेली। परत एक फास्टर वन। वारंवार या पिचवर फलंदाजी करणार दिसतात इतक्या सोप्या नाहीसा, खास करून सिमेंटचा पिच, रबर बॉल पडल्यानंतर चेंडू होणारो स्किट, मिळवणारो अतिरिक्त वेग आणि त्यामुळे भल्या भल्या बॅटरची एक मोठी परीक्षा या स्पर्धेसाठी। धावसंख्या स्थिरावलेली 2 रन्सावर। जो फुल टॉस वेगवान बीमर, पंचांचा इशारो असतो प्रतीक्षेत आणि जो इशारो प्रतीक्षेत होतो तो इशारो पंचांकडून। तसेच या ठिकाणी जितेंद्र जनावळे साहेब यांचं आगमन होत आहे। माजी उपविभाग प्रमुख आणि रुग्ण सेवक ही त्यांची ओळख आहे। जनावळे साहेब आपलं हार्दिक स्वागत असतील। धर्मवीर चषक 2025 कुणालबाई सरमळकर यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। ओटू कॉम्बॉक्स। ओमकारचा फसलेलो फटको तर असा फ्री हिट असल्यामुळे बाद करण्याची संधी नव्हती। ओमकारच्या खात्यात 2 धावांची भर आणि या 2 धावेनंतर धावसंख्या 6 रन्सावर। पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंची सांगता विवेक बॉलिंग मार्कवर। यावेळी चेंडू भरकटलो डाव्या यष्टीच्या बाहेर। पंचांचा इशारो वाईड बॉल। या ओव्हरमध्ये विवेक करून एक्स्ट्रा बॉल मध्ये सुद्धा व्हरायटी असा। नो बॉलचो एक्स्ट्रा झालो, आता वाईड बॉलचो एक्स्ट्रा। या एक्स्ट्रावर नियंत्रण मिळवचा लागतला। ओमकार स्ट्रायकर एंडवर बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न, हा फाटे शॉट होतो, आत्मविश्वास भरलेलो नव्हतो फटको। फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनंतर बदललेलो धावफलक। 8 धावा बिनबाद ही आक्रमक सुरुवात अपेक्षित असा। सध्या तरी थोडीशी संथ गती या दोनही बॅटरकडून या खेळपट्टीचा अंदाज घेणं, समोरच्या
गोलंदाजीचा अंदाज घेणं या सध्या कार्यरत असा या दोघांकडचा कार्य राहुल आणि ओमकार कडसून पहिल्या ओव्हरीचा खेळ सरलो आणि पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर ताई पॅकर बिनबाद 8 फॉर नन. ची लांबलेली ओव्हर विवेकची समाप्त झाली 8 धाव्यांसाठी. दुसऱ्या ओव्हरीत इम्रोज खान बॉलिंग मार्कवर समोर ओमकार देसाई. ही लढत बघण्यासारखी. दोन वरिष्ठ खेळाडू, तुडुंब भरलेलो अनुभव या दोनही खेळाडूंकडे. दोन खेळाडूपैकी कोणतो खेळाडू आपल्या अनुभवाची जोड आपल्या टीमच्या विजयासाठी सार्थकी लावता ह्या बघण्यासारख्या. पहिलो चेंडू पुलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडावर सोन आश्चर्य नवल की चमत्कार धर्मवीर चषक षटकार. तसेच या ठिकाणी विनंती असेल तारिफजी सय्यद आपणास विनंती असेल मंचावर यायचं आहे. उमेश मांजरेकर सर आपणास विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. त्याचबरोबरीने या ठिकाणी तुषारजी दावंगे, रोहनजी गुप्ते आपल्या सगळ्यांना विनंती असेल आपला एक विशेष सन्मान करायचा आहे, आपण मंचावर यायचं आहे. षटकारांची धावसंख्या 14 रन्सावर. पहिल्या ओव्हरमध्ये ह्या वादळ शांत होता. ह्या वादळ घोंगावण्याची झालेली सुरुवात. कोकण किनारपट्टीक वेगवेगळ्या वादळांची सवय असा. कधी लैला वादळ, कधी तोकते वादळ, कधी फयान वादळ. आज मैदानावर ओमकार देसाई या वादळाच्या घोंगावण्याची सगळ्यांका प्रतीक्षा. वाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा. प्रत्येक एक्स्ट्राचा हिशोब तुमका चुकवचा लागतलो. यापूर्वीची मॅच सुद्धा बघितली. 107 धावांचा पाठलाग होतो, पण त्यामध्ये 14 वाईड बॉल होते, 14 एक्स्ट्रा होते. हे प्रत्येक एक्स्ट्रा तुमका दुसऱ्या डावामध्ये बाबा आठवतलो. 7 चेंडू सरले, रन झाले फक्त 15. फक्त या आशासाठी, कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण शतकी कामगिरी बघितली. या मॅच मध्ये सुद्धा अगदी तशीच त्याच्या जवळपास जाणारी धावसंख्या प्रेक्षकांकडून अपेक्षित असलेली. एकेरी धाव अपरकट करण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ओमकारच्या बॅटमधून. धावसंख्या 16 रन्सावर. आतापर्यंत 4 एक्स्ट्रा या 16 रन्सामध्ये. इम्रोज बॉलिंग मार्कवर. अकोटप्प्याचा चेंडू स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण, पण तोपर्यंत परत एक वाईट बॉलची खुणा पंचांकडून. सकाळच्या सत्रामध्ये काही दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण बघितला, पण एक्स्ट्रा हे मात्र प्रत्येक संघासाठी विचार करण्यासारखी गोष्ट.
ओमकार देसाई षटकार मारल्यानंतर ओमकार कडसून अपेक्षा तर वाढलेले, पण ओमकारच्या बॅटची कड घेत चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. पहिल्या विकेटचा पत्तन 17 या धावसंख्येवर 17 फॉर 1, 17 पे खतरा. आणि हो 17चो आकडो थोडसो अनलकी ठरताना पहिली बॅटिंग करताना ताई पॅकर संघासाठी. यानंतर होणारो दुसरो सामनो दुपारच्या सत्रामधलो वसीम भाई फॅन क्लब NM रायगड ग्रामीण बनाम स्काय रायडर भटवाडी. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असतली टॉससाठी तुम्ही सज्ज रवाचा. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही या टॉससाठी. स्काय रायडर भटवाडी विरुद्ध वसीम भाई फॅन क्लब NM रायगड ग्रामीण. मैदानावर 17 धावा एका गडाच्या मोबदल्यात. ओमकार बाद झाल्यानंतर चतुर अर्थात रोहित नार्वेकर, त्या रोहितच्या नावातच चतुरपणा लपलेलो. छोटा पटाका बडा धमाका, अनेक स्पर्धा, अनेक स्पर्धेतले अनेक सामने आणि या अनेक सामन्यांबरोबरच अनेक टुर्नामेंटचो निकाल ज्यांनी बदललो तो रोहित नार्वेकर स्ट्रायकर यांच्या रिचेन. डावखुऱ्या हाताचो बॅटर आणि समोर इम्रोज. इम्रोजचो चेंडू टप्पो पडल्यानंतर थोडंसं स्विंग होणारो, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो. विकेट किपर सुद्धा बीट झालो. बायच्या स्वरूपात 1 रन. 21 धावेनीची धावसंख्या 18 रन्सावर. दुसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितला उमेश 11 पाटील 11 संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणारो आजच्या दिवसातलो पहिलो संघ. आणि त्यानंतरचे हे 4 टीम तुमच्या समोर. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा काही दर्जेदार कामगिरी आपण बघितली. अक्षय देठेची गोलंदाजी बघितली, आर्यन भोईरची मेडन ओव्हर बघितली, केतन मात्रेचे 43 धावा बघितले आणि यापूर्वीच्या मॅच मध्ये राकेश प्रभूचे 44 रन बघितले. अच्छा दर्जेदार खेळीने नटलेली आजच्या दिवसाची ही स्पर्धा. त्या दरम्यान फ्री हिटचो इशारो पंचांकडसून रोहित नार्वेकर साठी ह्यो फ्री हिट इम्रोज कडसून. फ्री हिटचो चेंडू बॅटची कड घेऊन परत एकदा घोषित क्षेत्रात जाणारे फटके. 5 ओव्हरीच्या मॅच मध्ये थोडासा टेन्शन वाढवणारे, कारण समोरची सीमारेषा पॉइंट पासून स्क्वेअर लेग पर्यंतची एरिया ही घोषांकित क्षेत्र विकेटच्या मागे. जर तुमका चौकार षटकार वसूल करूचे तर चेंडू तुमका या जागेच्या व्यतिरिक्त समोरच्या दिशेन, समोरच्या खास करून व्ही मध्ये खेळणं गरजेचा. 3 बॉलमध्ये 1 पहिलो बोनियेचो रन रोहितच्या नावावर सांघिक 20 धावसंख्येवर घेऊन जाणारो. इम्रोज बॉलिंग मार्क वरसून पुढचो बॉल. अजून एक लांबलेली ओव्हर. यॉर्कर लाईनचो चेंडू. विकेट किपरचा अपील होता, कदाचित स्टंप्सला चेंडू लागून गेल्याचा. बेल्स आपल्या जागेवर. उमेश मांजरेकर सर, विनंती असेल आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. 70 स्पोर्ट तारिफजी सय्यद सर, आपणासही विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. आणि या ठिकाणी तुषारजी दावंगी सर आणि रोहनजी गुप्ते सर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि आपण दोघांना देखील विनंती असेल लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विवेक शेलारने 9 बॉल टाकले. या ओव्हरमध्ये सुद्धा इम्रोजने 9 बॉल टाकले, म्हणजे खेळ संपलो 2 ओव्हरींचो. पण या 2 ओव्हरींसाठी तब्बल 18 चेंडू, जवळपास 3 ओव्हरींची गोलंदाजी आपण बघितली MUCC ओडिसा संघाची. 2 ओव्हरीची समाप्ती, 10 धावांची सरासरी. 2 गड्या 2 ओव्हरीच्या सांगतेनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 20 ह्यो धावफलक 20 फॉर 1. बॉलिंग मार्कवर विवेक शेलार. वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक 3ऱ्या ओव्हरीची जबाबदारी. 5 षटकांचो सामनो असा. प्रत्येक टीमकडे फक्त 1 गोलंदाज तो 2 षटकांचो कोटो करू शकता आणि टीमने जबाबदारी यावेळी विवेकवर दिलेली. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. 3ऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल. 21 या धावसंख्येवर घेऊन जाणारी ही पहिल्या चेंडूवरची लेग बायची 1 धाव. स्क्वेअर लेगच्या रिचेन फटको तर खूप सुंदर सजवलेलो, नैसर्गिक अडथळ्यामध्ये थांबलेलो चेंडू. 1 रन्सावर फक्त समाधान. 22 धावा 22. तिसऱ्या षटकात रोहित नार्वेकरची छबी तुमका स्क्रीनवर दिसता. चतुर ह्या नाव त्याच्या टोपीवर सुद्धा दिसता. आता नावातलो चतुरपणा रोहितला मैदानावर दाखवतो असा. संघासाठी प्रतीक्षा मोठ्या फटक्यांची. 22 धावफलक 22 फॉर 1. 5 षटकांचो सामनो. सकाळच्या सत्रामध्ये 5 ओव्हरीमध्ये 79 हा हायएस्ट स्कोर श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर्स टीमने जमवलेले. त्याच्या जवळपास जाणारी धावसंख्या उभारणं अपेक्षित असताना ताई पॅकरसाठी पण फक्त 1 रन, 1 सिंगल. धावसंख्या 23 23.
समोर मोठमोठी नावा, पण या मोठमोठ्या नावांका सध्या तरी जखडून ठेवलेला, जखडबंद केलेला एक मात्र षटकार ओमकार देसाईच्या बॅटमधून. पण त्यानंतर फलंदाजी थोडीशी रुसलेली, थोडीशी नाराज झालेली, कोपऱ्यात बसलेली. या फलंदाजी जागृत करूचा लागतला, जाग्या करूचा लागतला. जुजीच्या बैलासारखे हेंका खिल्लार करून मैदानावर पाठवचे लागतले, खळीये खानाचे लागतले, निवडी सुद्धा लावची लागतली. अपरकटचो फटको बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन. अजून तसेच या ठिकाणी सन्मान केला जातोय 70-70 स्पोर्ट्स तारीफजी सय्यद यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. याच बांद्र्याचं नाव अगदी लाईव्ह टेलिकास्ट आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स किटच्या माध्यमातून जगभर नेणारे व्यक्तिमत्व तारीफजी सय्यद यांचा विशेष सन्मान केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून बिग बॅश सिरीजच्या 15-16 स्पर्धा देखील आपण पाहिल्या आणि आज त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. विशेष सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जातोय. तारीफ सय्यद 70-70 स्पोर्ट घरच्या मैदानात सन्मान आहे. बांद्र्याचे सुपुत्र या मैदानात क्रिकेट देखील खेळलाय आणि आज याच मैदानात कुणालभाई सरमळकर यांच्या शुभ हस्ते तारीफ सय्यद सरांचा विशेष सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या ठिकाणी मी आमंत्रित करेल TD स्पोर्ट्स मीडिया तुषारजी दावंगे सर, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपल्या स्थानिक क्रिकेटला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय करणारे गंगाविलन मालाडचे स्वतः चांगले गोलंदाज आणि त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. तुषारजी दावंगे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, मुंबई क्रिकेटसाठी धडपड त्यांची देखील सातत्याने पाहायला मिळते. असा हा क्रिकेट प्रेमी अवलिया सन्मान केला जातोय. तुषारजी दावंगे सरांचा जितेंद्र जनावरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय आणि असंच काम करत राहा. अभिनंदन सर. मी रोहन गुप्ते स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचे किट्स देखील जे बनवले गेलेले आहेत, असा एक नामवंत स्पोर्ट्स ब्रँड भारतातील त्यांचाही सन्मान केला जातोय. फोर्सच्या वतीने त्यांचाही सन्मान, फोर्सचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान आपण करतोय. आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. रोहनजी गुप्ते युवा उद्योजक आणि आज फोर्स या ब्रँडची देखील ख्याती आपण पाहतोय आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने धर्मवीर चषकामध्ये केला जातोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. चौथ्या ओव्हरीचा पहिलो बॉल, सुलतान खान बॉलिंग मार्कवर, फसलेलो फटको मिड विकेटच्या दिशेन आणि सुटलेलो झेल. देव देता आणि देवचार पाठ घेता या म्हणीची आठवण येतली, कारण ह्यो झेल किती महागडो ठरतलो येणारो काळ सांगतलो. रोहित सारख्या खेळाडूक जीवदान देणं ही नक्कीच चिंतेची बाब होऊ शकता. धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केलो तर बॅटरनी नाराज केला. फक्त ओमकार देसाईचो एक मात्र षटकार वगळलो तर उरलेले सगळे बॅटर मोठ्या फटक्याच्या शोधात. जीवदान मिळालेलो चतुरचो फटको यावेळी मिड ऑफ क्लिअर करण्याच्या नादात एका षटकाराचं ओमकारच्या, पण त्यानंतर बॅटर मैदानावर सेट न होता मोठ्या फटक्यांच्या नादात विकेट गमावताना 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 मोठी नावा माघारी परतलेली आणि आता विनायक भोईर आणि राहुल या दोघांवर जबाबदारी इनिंग सांभाळण्याची. सुलतान खान पहिल्या बॉलवर 2 रन, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर डॉट बॉल. सुलतान यांचा कौतुक करूचा लागात. 7 ते 8 पावलांचा रनअप असा, मात्र वेगावर स्वार होण्याऐवजी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करून या स्विंगच्या जाळ्यात बॅटरला अडकवण्याचा आतापर्यंत यशस्वी प्रयत्न पहिल्या 3 बॉलवर. सुलतानचा चेंडू शार्प ऑफ स्पिन या बॉलरकडे. डावखुऱ्याच्या बॅटरसाठी हो लेग स्पिन होऊन आत वळणारो चेंडू विनायक भोईरसाठी. एक सिंगल फक्त या चेंडूवर. बदललेलो धाव फलक 29-29.
आजच्या दिवसातली लोएस्ट टोटल या इनिंग मध्ये बघूक मिळत की काय अशी सध्या तरी भीती, या भीतीतून बाहेर पडण्यासाठी टाई पॅकर संघाक बाजू खोलूचे लागतले, आक्रमण करूचा लागतला, एका ध्येयापर्यंत पोचायचा लागतला. कारण एक सुंदर वाक्य असा, तुम्ही ध्येयापर्यंत न पोचणं ही शोकांतिका नाही असा, तर पोचण्यासाठी तुमच्याकडे ध्येय नसणं ही खरी शोकांतिका असा. काही ना काही ध्येय, काही ना काही टार्गेट तुमका ठरवून त्या टार्गेटसाठी वाटचाल करूची लागतली आणि त्या टार्गेटच्या दिशेने विनायक भोईरचो फटको. निशी धावसंख्या 35 फटको बघा किती सुंदर. ह्यो ऍक्शन रिप्ले, प्रोलिंग स्पोर्ट्सची सुंदर कॅमेरावर अतिशय नितळ छायाचित्रण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा बघतो असो भास करून देणारा सुंदर कॅमेरावर प्रत्येक चेंडू नंतरचो ऍक्शन रिप्ले. 4 षटकांची सांगता आणि धावसंख्या 35, 8.75 ची सध्या तरी धाव सरासरी जी शेवटच्या ओव्हरीत वाढवणं अपेक्षित. अशीच संत सुरुवात केलेली पहिल्या मॅच मध्ये उमेश 11 संघान 3 ओव्हरीत 25 धावा करून पुढच्या 2 ओव्हरीत 28 धावा करून सामना जिंकलो होतो. या मॅच मध्ये सुद्धा टाई पॅकर संघाक असाच काहीतरी करणं गरजेचा. 2 सेट बॅटर, 8 बॉल मध्ये 4 रन. राहुल 4 चेंडू जो फरक सध्या तरी त्याच्या बॅट आणि खेळलेल्या बॉल मध्ये तो भरून काढणं गरजेचा. राहुलला उरलेल्या 6 बॉल मध्ये बॉलिंग मार्कवर दिसलेलो करण पाटील. शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी डेप्थ ओव्हर मध्ये करणच्या खांद्यावर. समोर राहुल आणि विनायक भोईर. 4 चेंडू आणि 7 धावा ही विनायक भोईरची कामगिरी. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात ही टाई पॅकर संघाची धावसंख्या 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर. थोडीशी चर्चा विकेट किपर आणि कव्हरच्या फिल्डरच्या दरम्यान, नेमकी कशाबद्दल कशासाठी ही चर्चा होतली आणि त्याच्यातून काय निष्पन्न होताला येणाऱ्या 6 बॉलवर तुमका नक्की बघूक मिळत. बॉलिंग मार्कवर करण, पहिल्यांदाच बॉलिंग मार्कवर करण आणि करणचो सामना करण्यासाठी राहुल नाम तो सुना होगा. शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेन. घोषित क्षेत्रामध्ये फक्त 1 रन आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 3 डझनावर 36 रन्सावर. एक हिस्टॉरिकल फिगर म्हटली जाता या धावसंख्येक. ती हिस्टॉरिकल फिगर 36 ह्यो धावफलक. जे 36 रन युवराजने फक्त 6 चेंडू मध्ये पूर्ण केले. जे 36 रन सुनील गावस्कर सरांनी 60 ओव्हरची अख्खी मॅच केल्यानंतर आपल्या नावावर केले. तेच हे 36 रन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघान ऑल आउट झाल्यानंतर जमवले. ते 36 रन स्कोरबोर्डवर 36 आणि त्यानंतर ऑप्शनच्या बाहेर जाणारो चेंडू अजून थोडंसं बाहेर गेलो. पंचांनी केला दंडित वाईडच्या रूपात. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल या सुप्रसिद्ध मालवणी म्हणीची आठवण करून देणारो ह्यो वाईड बॉल. 37 धावफलक 37. अपरकट करण्याचा प्रयत्न तर होतो कव्हरच्या दिशेन. फिल्डरच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार, जंगल आणि जमीन ओलांडून चेंडू धर्मवीर चषक षटकार. त्यानंतर धावसंख्या 43. एका फायटिंग टोटलच्या दिशेन राहुल आपल्या टीमला घेऊन जाताना बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. या बैठक शॉटच्या नादात चेंडूक मिळालेली उसळी, बॅटची कडा घेऊन जाणारी एक सिंगल, चौक्याचो डबल गेम. धावफलक 44. 44. 2 गड्यांच्या मोबदल्यात इनिंगचे शेवटचे 3 चेंडू बाकी. करण पाटील बॉलिंग मार्कवर. प्रत्येक बॉलरने जवळपास एक्स्ट्रा टाकले. लांब लचक ओव्हरी या इनिंग मध्ये बघूक मिळाले, पण एवढे लांब लचक ओव्हरी असल्यानंतर सुद्धा धावसंख्या मात्र नियंत्रित. अपरकटचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू चेंडूच्या खाली बॅकवर्ड पॉइंटने टिपलेलो झेल आणि विकेटचा पतन.
मध्ये षटकार मारल्यानंतर करणने केलेली वापसी, विकेटचा ऍक्शन रिप्ले तुमच्यापर्यंत पोहोचलो असलो. काय शार्प स्पिन असा करणकडे, त्या स्पिनच्या जोरावर सेट बॅटरला अलगत जाळ्यात फसवला करणने. शेवटचे दोन चेंडूसाठी यावेळी स्पीडपेक्षा स्पीडवर जास्त लक्ष करणचं होतं या चेंडूसाठी. क्रितेश घरत न्यू बॅटर, पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारो हाईट साठी आणि त्यानंतर बॉलिंग टीमने घेतलेलो रिव्ह्यू या व्हाईट बॉलच्या विरोधात. करण पाटील कौतुक करूचा लागत या खेळाडूचा. षटकार बसल्यानंतर सुद्धा करणने केलेली वापसी. चेंडूवर पंचांचो इशारो व्हाईट बॉलचो इलो जो रिव्ह्यू साठी तिसऱ्या पंचांकडे पेंडिंग. त्यानंतर स्कोर तुमच्यापर्यंत आम्ही सांगतो. या बॉलचो तिसऱ्या पंचांचो निर्णय सध्या पेंडिंग असा. विवेक भोईर, ज्या विवेक कडसून अपेक्षा होते या डेप्थ ओव्हर मध्ये, शेवटच्या दोन षटकामध्ये सेट झालेलो विवेर मोठी फटकेबाजी करीत ही अपेक्षा. पण सध्या तरी विनायक भोईर ह्यो नॉन स्ट्रायकर एंडवर, त्यामुळे क्रितेश घरातवर जबाबदारी शेवटच्या दोन चेंडूंसाठी. तिसऱ्या पंचांचा इशारा होईल व्हाईट बॉल. मैदानावरच्या पंचांची पंचगिरी अतिशय दर्जेदार ठरवणारो तिसऱ्या पंचांचो इशारो नसीर शेख, रमाकांत पवार, अरुण आंबोलकर आमचे ऑफिशियल्स मैदानावरची जबाबदारी घेताना. धावसंख्या 45. शेवटचे दोन चेंडू स्ट्राईक मिळवण्यासाठी विनायक भोईर साठी क्रितेशने आपली विकेट केली सॅक्रिफाईस चौथ्या विकेटसाठी. 45 फॉर 4. या ठिकाणी आगमन होत आहे टेनिस क्रिकेटचा शहनशाह, टेनिस महत्व, ज्याला पाहण्यासाठी मैदानं भरली. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये याच रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये संपूर्ण भारतातील पहिली 4 व्हीलर कार जिंकणारे द ग्रेट उमेश मांजरेकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शहनशाह टेनिस क्रिकेटचा आणि बादशाह रबर बॉल क्रिकेटचा. पार्ले टेकच्या चिखलामध्ये भारतातील पहिली कार 1900 मांजरेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. यो धाव फलक. शेवटच्या ओव्हरीतलो शेवटचो बॉल शिल्लक. करण पाटील कडसून व्हाईट बॉल. कोकण रेल्वेच्या लांब लचक डब्यांच्या रेल्वे सारखी बऱ्याच बॉलरांनी लांब ओव्हरी टाकले. पहिले 2 बॉलर ज्यांनी 9 बॉलांची ओव्हर आणि शेवटची ओव्हर सुद्धा जवळपास 9 बॉलांची. करंट बॉलिंग मार्कवर 46 धाव फलक. इनिंगचा शेवटचा बॉल. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण मंचावर यायचंय. रायगड ग्रामीण NM वसीमभाई फॅन क्लब इंडिया आणि स्काय रायडर भटवाडी घाटकोपर दोन्ही टीमचे कॅप्टन मंचावर यायचंय. नो बॉल आणि त्यानंतर प्रत्येक बॅटरचा आवडीचो सिग्नल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचो चेंडू असा फ्री हिट. 47 धाव फलक. 47 4 गड्यांच्या मोबदल्यात. इनिंगचा शेवटचा बॉल करण पाटील कडसून. पूर्ण इनिंग मधील सगळ्यात मोठी लांब लचक ओव्हर करण पाटीलची. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याची इच्छा तर असा स्ट्रायकर यांच्या दिशेन रनआउटचा प्रयत्न. आणि आपण एक विशेष सन्मान देखील या ठिकाणी करणार आहोत. टेनिस क्रिकेटचे डॉन ब्रॅडमन, टेनिस क्रिकेट गॉड ऑफ टेनिस क्रिकेट देखील ज्यांना म्हटलं गेलं, ते आले, ते खेळले, त्यांना पाहण्यासाठी कित्येक वर्ष मैदानं भरली, ज्यांनी टेनिस क्रिकेटला लोकप्रिय केलं. आणि आवर्जून सांगावे लागेल म्हणजे रवी शास्त्री यांना ऑडी मिळाली 1985 साली, परंतु त्यानंतर जर कुणाला कार मिळाली असेल तर संपूर्ण भारतातील क्रिकेटच्या खेळामध्ये ते नाव एकच आहे, उमेश मांजरेकर, ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा एक विशेष सन्मान मी कुणालभाई यांना विनंती असणार आहे. टेनिस क्रिकेटच्या या राजाचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि त्याचबरोबर क्रिकेटचा सेन्स, हे सगळं काही या ठिकाणी येऊन थांबतं आणि त्या ठिकाणचं नाव म्हणजे द ग्रेट उमेश मांजरेकर.
कित्येक वर्ष मॅचलेसचा खेळ पाहण्यासाठी लोकांनी प्रवास केलाय. उमेश मांजरेकर काय आहे, उमेश मांजरेकर कोण आहे, त्यांना पाहण्यासाठी मला वाटतं त्यावेळेला जर सेल्फी असत्या तर मला वाटतं 10-15 लाख सेल्फी अशाच झाल्या असत्या. तर हे उमेश मांजरेकर ज्यांच्या घरात भांडी कमी आणि ट्रॉफ्या त्याच्या 3-4 पट जास्त, ते उमेश मांजरेकर हे आहेत, द ग्रेट उमेश मांजरेकर. धन्यवाद. टॉस वसीम भाई फॅन क्लब NM रायगड ग्रामीण बनाम स्काय टॉस साठी पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. ताई पॅकर संघ प्रथम फलंदाजी करून धावा जमवतोय 48-48. चला टॉस साठी कॅप्टन आलेले नाहीयेत. टार्गेट 49. अंगद भाऊ आणि त्याचबरोबरीने स्काय रायडर कॅप्टन दोन्ही चला लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. सगळ्या टीमला हाच आपण संदेश दिला होता. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. भूषण जाधव कॅप्टनला तो त्वरित या ठिकाणी पाठवा. भूषण जाधव. यस जबर भाऊ आपलं देखील मनापासून स्वागत. द ग्रेट डॉन भाऊ आपलं देखील स्वागत. खूपच सगळेच ख्यातनाम खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले. सगळ्यांचं स्वागत. कॅप्टन आलेले नाही दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज पुन्हा एकदा कॉल देतोय. पाटील या आणि स्काय रायडर कॅप्टन प्लीज या लवकर. रुग्णसेवक आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व जितेंद्र जनावळे साहेब आणि द ग्रेट उमेश मांजरेकर यांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. या भावेश आणि या ठिकाणी अक्षय पवार जे रायगडच्या पनवेल तालुक्यातील सावळे गावातून आलेत आणि दुसऱ्या बाजूला घाटकोपर भटवाडीचे सुपुत्र आणि गेल्या वर्षी या स्पर्धेचा बेस्ट बॅटर जिंकणारे भावेश शेलार देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. द ग्रेट उमेश मांजरेकर आणि जितेंद्र जनावळे सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा हे मैदान देखील उमेश सरांनी कित्येकदा गाजवलेलं आहे. उमेश आणि शंतनू सर ही जोडी म्हटलं जोड्या भरपूर होतील पण या जोडीचा नाद नाही आणि या जोडीला तोडही नाही. यस टॉस जिंकले गेलेला आहे. अक्षय टॉस जिंकून काय निर्णय आहे, कशी टीम आहे आणि जे कॅप्टन जिंकणार आहेत त्यांची चांदी कॅप्टन आहेत त्यांची सगळ्यांची चांदी होणार आहे कारण चांदीचं नाणं त्यांना दिलं जाते. अक्षय काय म्हणाल, टॉस जिंकला निर्णय काय असेल आणि किती उत्कंठ आहे ही स्पर्धा खेळण्याची? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा आणि ही टुर्नामेंटची आम्ही वाटत बघत असतो की कधी येतगाशी येते. आज आमची तालुका ओपनची पण मॅच होती, आयकॉनची पण मॅच होती, पण ती सोडून आम्ही ही टुर्नामेंट खेळण्यासाठी इकडे आलो आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 साली माझ्या मते तुम्ही 16-17 वर्षाचे होता त्यावेळेला स्पर्धा जिंकला होतात आणि अगदी गेल्याही वर्षी उपविजेते आणि बेस्ट बॉलर होतात. किती उत्कंठ आहे या स्पर्धेची, बेस्ट बॅटर होतात तर किती उत्कंठ ही स्पर्धा खेळण्याची, कशी टीम आहे आणि स्पर्धेविषयी? स्पर्धा ही खूप छान असते आणि एक वाईब येते ही टुर्नामेंट खेळायला. लास्ट इयर आम्ही फायनल हरलेलो आणि मागच्या वर्षी आमचे 3-4 प्लेयर्स बाहेरचे होते. ह्या वर्षी सगळे भटवाडीचेच आहेत आणि ट्राय करू, समोर पण चांगली टीम आहे, बेस्ट देण्याचं ट्राय करू. बघूया, क्रिकेट आहे, लास्ट बॉलपर्यंत काही सांगता येत नाही, सो आम्ही प्रयत्न करू चांगला. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. द ग्रेट उमेश मांजरेकर आपल्याला पाहायला मिळाले. जितेंद्र जनावळे सर, मी जितेंद्र सरांना या ठिकाणी विनंती असेल या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं मी शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो आणि खूप चांगलं आयोजन या ठिकाणी कुणालजी सरमळकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे. कारण ज्या ठिकाणी युवक एकत्र येतो त्या ठिकाणी एक खेळाला चांगला आनंद आणि उत्साह असतो. मी खरोखरच कुणालजी तुम्हाला या ठिकाणी तुमचं कौतुक करेल, तुम्ही माझे मित्र आहात आणि तुमचं धन्यवाद पण मानतो की तुम्ही आज तरुणांना या खेळाच्या माध्यमातून या कॉलगेट मैदाना, कारण ह्या मैदानाला मांजरेकर साहेब खूप मोठा इतिहास आहे. हे मैदान कॉलगेट मैदान खेरवाडीतलं मैदान म्हणजे इथे खूप दिग्गज खेळून गेले आणि खास करून या मैदानामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पण एकदा मॅच बघायला या ठिकाणी आले होते
आणि खूप असं नावाजलेल्या मैदानामध्ये आज कुणाल सरमळकरनी सर्व युवकांना आणि महाराष्ट्रातील विविध चांगल्या खेळणाऱ्या टीम्स या ठिकाणी या मैदानामध्ये खेळायला आणलेले आहेत आणि सर्वांना चांगला खेळ या ठिकाणी पाहायला दिलेले आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम कुणाल सरमळकर यांनी राबवलेला आहे. मी तमाम युवकांना या ठिकाणी या क्रिकेट मॅचच्या माध्यमातून एकच सांगेल की आम्ही शिवसेना म्हणून तरुणांना होईल तेवढे चांगले कार्यक्रम आम्ही देत असतो. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाखाली मी तरुणांना एकच सांगेल की यावेळेला तरुणांनी एकत्र होऊन एकजूट होऊन या महाराष्ट्रामध्ये काम करणारा एकमेव नेता एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तरुणांनी, कारण तरुणांचं मतदान जिकडे जास्त असतो त्या ठिकाणीच विजयाच्या दिशेने आम्ही वाटचाल करत असतो. म्हणून तरुणांनी आपलं नाव आधी मतदार यादीमध्ये नोंदवा. नाही तर काय होतं, निवडणुकीच्या वेळेला आमची नावं नाहीत मग तुम्ही सर्व टेबलावर गर्दी करून बसता पण तुम्ही मतदानापासून वंचित राहता. पण तरुणांना विनंती आहे, ज्यांची 18 वर्ष पूर्ण झाले त्या तरुणांनी आपली नावं नोंदवा. निवडणूक कार्यालयामध्ये मतदार नोंदणी सुरू आहे. मला माफ करा, या खेळाच्या मैदानामध्ये मी कुठेतरी पण हे बोलणं या ठिकाणी गरजेचं आहे. तरुणांनी मतदार व्हा. 18 वर्ष पूर्ण झाली, नाव तुमचं नसेल, कुणालजी सरमळकरांकडे तुम्ही या ठिकाणी नावं द्या आणि जोशाने मतदान करा. आणि तरुणांनी एक चांगले नगरसेवक एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसेनेचे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेवरती निवडून पाठवा. आणि महापौर एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचाच बसला पाहिजे, कारण त्या माध्यमातून मुंबईमध्ये असे चांगले उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत. तर सर्वांनी एकत्र या, एकत्र खेळा आणि एकत्र एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराशी एकजूट व्हा आणि कुणालजी सरमळकर यांच्या संपर्कात राहा. आपलं नाव मतदार यादीत नोंदवा. आणि मी पुन्हा एकदा कुणालजी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि मला बरं वाटलं आज या ठिकाणी मांजरेकर साहेब आणि एक दिग्गज खेळाडू आज या मैदानामध्ये माझी भेट झाली खूप वर्षांनी. मी त्यांना विचारलं की तुम्ही आता खेळता का क्रिकेट. ते बोलतात की 50 अभाव असेल तर थोडं मी फक्त शरीराच्या फिटनेससाठी खेळतो. बरोबर आहे, कारण आम्ही पण लहानपणापासून क्रिकेट खेळतो. आम्हाला खेळ दिसला की आमच्या पण अंगामध्ये या वयामध्ये शहारे येतात, खेळण्याचा उत्साह निर्माण होतो. आणि खेळ आणि व्यायाम हे असा प्रकार आहे की त्या प्रकारापासून माणूस वयाच्या 90पर्यंत फिट राहतो आणि या खेळामुळे माणूस नशामुक्त राहतो. खेळ आणि व्यायाम म्हटलं की माणसाला दारू सिगरेटपासून दूर राहतो. म्हणून तरुणांनी खेळा, एक चांगला उपक्रम कुणाल सरमळकर आणि शिवसेनेने या ठिकाणी आणलेला आहे. मी पुन्हा एकदा कुणालजी तुमचे या ठिकाणी कौतुक करून तुमचा मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब जितेंद्र जनवडे साहेब आणि धन्यवाद द ग्रेट उमेश मांजरेकर साहेब. आणि जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने. तर या ठिकाणी एक विशेष सन्मान रुग्णसेवक आणि त्याचबरोबर माजी उपविभाग प्रमुख जितेंद्र जनवडे साहेबांचा एक विशेष सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि त्यांनी योग्य असं मार्गदर्शन देखील त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. या स्पर्धेच्या माध्यमातून ते इकडे उपस्थित राहिले आणि हा तामझाम, ही भव्यता या स्पर्धेची, हे सगळं आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट पाहायला मिळते. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी येतोय. दिनू का सध्या ह्या मैदानात नेहमीच दिनूची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे आणि आज आणखीन एक मोठा फटका या मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि इकडे सन्मान जितेंद्र जनवडे साहेबांचा सन्मान केला जातोय. जितेंद्र जनवडे साहेब आपण उपस्थित राहिला. कुणालजी सरमळकर साहेब यांच्या शुभस्ते हा सन्मान आपला या ठिकाणी केला जातोय. धर्मवीर चषकातील आपल्या आगमनाविषयी हा सन्मान इकडे केला जातोय. नमस्कार, सगळ्यांचं हार्दिक स्वागत धर्मवीर चषकामध्ये. स्थळ मुंबई वांद्रे
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खेळ क्रिकेटचा आणि त्यातल्या त्यात आपल्या सगळ्या मुंबईकरांचा आवडता रबर बॉलचा आणि पावसाळ्याचा स्पर्धा मात्र धर्मवीर चषकाची आयोजक आहेत कुणालजी सरमळकर साहेब, डॅशिंग विभाग प्रमुख आणि त्याचबरोबरने कामगार हृदय सम्राट त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा 31वं वर्ष देव फ्रेंडच्या आयोजनाचे इकडे पाहायला मिळत आहे. आपल्या मित्राच्या स्मरणार्थ देवच्या स्मरणार्थ देव फ्रेंड स्थापन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मात्र सातत्याने 31 वर्ष ही स्पर्धा या मैदानामध्ये आपण पाहतोय. पावसाळ्याची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये एक वेगळी जाण टाकली ती म्हणजे कुणाल सरमळकर साहेबांनी या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच राहिलाय आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि सर्वात मोठ्या स्पर्धांच्या यादीमध्ये ही स्पर्धा येऊन बसली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने एका बाजूला भिवंडीचे बिलाल शेख आणि त्याचबरोबर अंबरनाथचे दिनू कांबळे, बॉलिंगसाठी पालघरचे ख्यातनाम गोलंदाज पंकज पाटील. फटका खेळलाय खरा, टायमिंग नाही झालाय, बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली जिशान पकडली गेली कॅच, विकेटचं पतन. सागरभाऊ सावंत यानंतरचं समालोचन सागरभाऊ करतील. नवीन फलंदाज ऋतिक पाटील, अंपायर सतरा धावा झाल्यात. एकोणीस धावा झाल्यात. या धर्मवीर चषकात आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. उंच मारलेला हा फटका आणि षटकारानं स्वागत केलंय प्रेक्षक.
एक धाव होती परंतु 2 धावा कुठल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या होते 27 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 49 धावांचं लक्ष आहे. ही गरज आहे संघाला जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय प्रज्योत. उंच मारलेला हा फटका. पुन्हा एकदा षटकारानं स्वागत केलं जात आहे. एकोणपन्नास धावसंख्येचा टार्गेट. धावफलक स्थिरावलेलो 33 धावा आणि त्यानंतर एक सिंगल 34-34 वेल द चेसिंग टार्गेट ऑफ 49. MUCC ओडिसा संघ सध्या तरी एका मजबूत स्थितीमध्ये आणि ही मजबूत स्थिती प्राप्त करून देणारो खेळाडू दिनू कांबळे ज्याचं नाव. 9 चेंडूमध्ये 24 धावा आणि त्यानंतर पवन केनेचो फटको. हवाई फायर. चेंडू सीमारेषा पार. अजून एक सिंगल एकेरी धाव. धावसंख्या 41 वरसून एका रनचं रूपांतर डबल मध्ये 42 रनचावर. या सामन्यावर सध्या तरी एकतर्फी वर्चस्व गाजवणारो MUCC ओडिसा संघ. टाईपेकर या संघाकडून खूप मोठे अपेक्षा होते. अमरदादा परुळेकरांच्या मालकीचा संघ, अनेक स्पर्धा गाजवलेलो संघ. मात्र या सामन्यात अतिरिक्त चेंडू मिळाल्यानंतर सुद्धा टाईपेकर संघ एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत स्थिरावण्यात अयशस्वी झालो आणि त्यामुळेच एक नियंत्रित लक्ष 49 धावांचा आणि त्याचा पाठलाग करताना MUCC ओडिसा संघ 42 रनचावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अको टप्प्याचा चेंडू तिसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारो. जाता जाता बॅटचा चुंबन घेऊन चेंडू विकेट किपरच्या हात. विकेटचा पतन. वैयक्तिक 9 आणि सांघिक 42 रनचावर. 7 धावांची फक्त गरज.
आणि गौरवजी दुबे साहेबांचं आगमन झालंय. वडाळा विधानसभा संघटक आहेत, त्यांचं धर्मवीर चषकात आगमन झालं. आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आहे. दिनू कांबळे सायकरेंवर 9 चेंडू आणि 24 धावा. दिनूची कामगिरी, फक्त 7 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर झीशान आणि झीशानच्या स्वागतासाठी दिनू कांबळेचा फटको सीमारेषा पार. अजून एक चेंडू डायरेक्ट चंद्रा. अभिनंदन MUCC ओडिसा आणि ताई पॅकर या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल तुमचे मनपूर्वक लाख लाख आभार आणि धन्यवाद. 7 विकेटनी MUCC ओडिसा संघ विजयी ठरलो आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतो झालो. यानंतर लगेच पुढचा सामना तुमच्या भेटीसाठी वसीम भाई फॅन क्लब NM रायगड ग्रामीण. जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग आणि टॉस हरल्यानंतर भावेश शेलारच्या नेतृत्वाखाली स्काय रायडर भटवाडी संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी. NM रायगड ग्रामीण क्षेत्ररक्षण सज्जा प्लीज कोऑपरेट. रायगड टीम रायगड वसीम भाई फॅन क्लब प्लीज कोऑपरेट. अक्षय पवार कॅप्टन प्लीज नोट. कॅप्टन अक्षय पवार मैदानाचा ताबा घ्या. चला क्षेत्ररक्षण सज्जा. आजच्या दिवसात एक सेमीफायनल सुद्धा खेळवायचा आहे आणि त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य अपेक्षित. प्लीज कोऑपरेट. अक्षय आपण क्षेत्ररक्षण सज्जा. वसीम भाई फॅन क्लब NM रायगड ग्रामीण आपण क्षेत्ररक्षण सज्जा. स्काय रायडर भटवाडी आपली सलामीची जोडी आपण मैदानावर पाठवा. ऑफिशियल्स आपण सामना चालू करा.